दिल्लीच्या राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शिक्षण व्यवस्थेला पुन्हा चर्चेत आणले आहे। सांगलीतील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील मूळ रहिवासी असलेला 16 वर्षीय शौर्य प्रदीप पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। शौर्यचे वडील दिल्लीत सोन्या चांदीवर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करतात आणि कुटुंब तेथे स्थायिक आहे। 18 नोव्हेंबरला दुपारी 2:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। सकाळी नेहमीप्रमाणे शौर्य शाळेसाठी घरातून बाहेर पडला होता। त्याच दिवशी वडील आईच्या उपचारासाठी कोल्हापूरला रवाना जाण्याच्या तयारीत होते। तेवढ्यात त्यांना शौर्य मेट्रो स्टेशनवरून खाली पडण्याची माहिती देणारा फोन आला। धावपळ करत रुग्णालयात पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी शौर्यला मृत असे घोषित केले। मी प्रदीप पाटील, मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा असून मी व्यवसायानिमित्त दिल्लीला स्थायिक आहे आणि गेली 20 वर्ष दिल्लीमध्ये राहतोय। माझा मुलगा 10वीला सेंट कोलंबस या शाळेमध्ये होता। गेले 8 ते 10 महिने त्याला शाळेमधून शिक्षकाकडून खूप टॉर्चर केलं जात होतं। तर आम्हाला सांगितलं होतं, पण मागच्या 4 दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्ती माझ्यांनी सांगितलं की तुला TC देणार आहे, तुझा काढून टाकणार आहे। तो 10वी